तर आज आपण आमच्या घरी नेहमी बनणारं फोडणीचं वरण म्हणजेच महाराष्ट्रीयन आमटीची रेसिपी बघणार आहोत। ही आमटी गरमागरम भाताबरोबर खूप छान लागते आणि याला स्पेशल चव आणण्याकरिता इथे मी मॅगी मसाला मॅजिक वापरणार आहे, ज्यामुळे याची चव अफलातून येते। सर्वात अगोदर वरण लावून घेऊया। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे। डाळ अगोदर स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची। धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून साधारण 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायची आहे। त्यानंतर यातील पाणी निथळून ही डाळ कुकरमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे। यामध्ये डाळीच्या दुप्पट म्हणजेच 1 कप पाणी घातलेलं आहे। पाव चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालून कुकरचं झाकण लावून साधारण 4 शिट्या काढून घ्यायच्या आहे। कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा। थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता डाळ आपली मस्तपैकी शिजलेली आहे। आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून ही घोटून घ्यायची। फोडणी देण्याकरिता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, थोड्याशा लसूण पाकळ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे त्या घातलेल्या आहे। थोडेसे कढीपत्त्याचे पानं, पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि टोमॅटो सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। टोमॅटो मस्तपैकी शिजले की यामध्ये तयार वरण घालायचं आहे। वरतून चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घातलेला आहे। थोडासा गूळ घातल्याने छानशी चटपटीत चव येते। हे मिक्स करून एक उकळी येतपर्यंत वाट बघायची। तर इथे आपली ही आमटी ऑलमोस्ट तयार आहे, पण याला स्पेशल चव आणण्याकरिता इथे मी मॅगी मसाला मॅजिक वापरतोय। तर 1 सॅचे आपल्याला मॅगी मसाला मॅजिक घालायचं आहे। मॅगी मसाला मॅजिक हा 10 खड्या मसाल्यांना चांगल्यापैकी भाजून मसाला तयार करण्यात आलेला आहे, जो आपल्या रोजच्या जेवणाची चव वाढवतो। आपण हा मसाला रोजच्या पदार्थांमध्ये जसं की डाळ, आमटी, रस्सा भाजी, सुकी भाजी यामध्ये यांची चव वाढवण्याकरिता वापरू शकतो। आमटी किंवा भाज्यांमध्ये गॅस बंद करण्याच्या 2 ते 3 मिनिटं अगोदर हा मसाला घालून झाकण ठेवून त्याचा फ्लेवर ॲब्झॉर्ब होतपर्यंत वाट बघायची आणि तुमची डिश तयार। मॅगी मसाला मॅजिक घातल्यावर याचा जो सुगंध आहे पूर्ण किचनमध्ये दरवळतोय आणि नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटते। मी तर यावर ताव मारणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघाल। गॅस बंद केल्यावर वरतून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून गरमागरम ही आमटी किंवा फोडणीचं वरण भाताबरोबर सर्व करायचं आहे। ही आमटी तुम्ही फक्त भाताबरोबरच नाही तर पोळी किंवा इडल्याबरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। तर नक्की ट्राय करून बघाल। कशी झाली ते कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।